बुलढाण्याच्या संतनगरी शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात संस्थानाच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात। त्यातीलच एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे श्रीरामनवमी। हा श्रीरामनवमीचा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातोय आणि याच उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातील हजारो भाविक शेगावात दाखल झालेत। आज श्रीरामनवमी आहे आणि हाच श्रीरामनवमीचा उत्सव शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जो आहे हा भव्य दिव्य स्वरूपात आणि मोठ्या उत्साहात जो आहे तो साजरा केला जात असतो। याच रामनवमीच्या अनुषंगाने देशभरातील हजारो भाविक जे आहेत हे कालपासूनच संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेले आहेत। श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचं जे आहे हे दर्शन घेण्यासाठी आणि आपल्या गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नवीन वर्षाची या ठिकाणी सुरुवात करत असतात। खरं तर देशभरातून आलेल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांकडून काल रात्री आणि आज रात्री देखील मंदिर रात्रभर जे आहे हे दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय जो आहे तो संस्थांनी घेतला आहे। आणि आपण जर सध्या पाहिलं तर संपूर्ण मंदिर जे आहे हे रोषणाई असेल, विद्युत रोषणाई, त्याचबरोबर फुलांनी अतिशय सजवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी जी आहे आपल्याला सध्या या संतनगरी शेगावमध्ये मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। काही भाविक सध्या आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कुठून आलात आणि किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे? मी गेल्या 9-10 वर्षाचा असताना या ठिकाणी आई वडिलांसोबत येत आहे आणि तेव्हापासून कंटिन्यू श्रीच्या चरणी मी दर्शनासाठी येतो। आता धाराशिववरून मी दर्शनासाठी आलेलो आहे सकाळी आणि श्रीची लीला अफाट आहे। आपण आध्यात्मिक लोक आहेत, त्याच्यामुळं श्रद्धा असली की अध्यात्म हा घडतोच आणि श्रीची अनुभव हा माझा 42 वर्षाचा आहे। तुम्ही कुठून आलात, किती वर्षापासून येत आहे? मी माझं नाव दिगंबर गणपत दावरे, चंद्रपूर रहिवासी आहे। मी चंद्रपूर जिल्ह्यावर आलेलो आहो आणि बाबाच्या दर्शनाला मी वयाच्या 16 वयापासून येत आहो। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, शेगाव, बुलढाणा।